हे काय दादा बिल. तुमची सर्व्हिस खूप चांगली होती. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे. हे थांब इकडे ये. तू खरंच खूप चांगली सर्व्हिस दिली. हे घे टिप. ह्यातली तुला जी नोट आवडेल ती तू घे. थँक्यू सर. बघ मी तुला सांगितलं होतं का नाही. तू बोलला ती खरं लागा. कायला माहित नाही कोणती नोट मोठी आणि कोणती नोट छोटी आहे. त्यामुळे हा वेटर आहे. आता आतापर्यंत किती मोठा मालक झाला असता. त्यामुळेच मी देतो सारखा ह्याची माझ्या घ्यायला. बरं चल उशीर झाला. हे पोरा, बोला की सर. कोण होती ती माणसं जी तुझी चेष्टा करत होती? ते वय ते आमचे रेग्युलर कस्टमर आहेत. येत असतात सारखे. ती माणसं तुला येडा आणि मूर्ख समजत होते रे. सर ते त्यांचं कर्म करतात आणि मी माझं कर्म करतोय. ते पण खुश आहेत आणि मी पण खुश आहे. मला काय फरक नाही पडत ती माझ्याबद्दल काय म्हणतात. मला ते पटलं नाही रे. ते तुला मूर्ख समजत होते आणि तू ते सिद्ध करून पण दाखवलं. त्यांनी तुला 500ची आणि 100ची नोट दिली तर तू 500ची का घेतली नाही, 100ची का घेतली? कसं आहे ना सर, हे लोक सारखे इथे राहतात आणि दरवेळेस वेगवेगळे लोक घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात की हे बघ मी तुला एक मूर्ख मुलगा दाखवतो आणि तो मूर्ख मुलगा मीच असतो. आणि माझ्या समोर 500 आणि 100ची नोट ठेवतात आणि म्हणतात तुझ्या मनाने तुला जी आवडेल ती तू नोट घे. आणि मी दरवेळेस 100ची नोट घेतो आणि मी 100 घेऊन माझ्याकडे आज 5,000 रुपये जमा झालेत. आणि ज्या दिवशी मी 500ची नोट घेईल त्या दिवशी हा सगळा खेळ संपून जाईल. आता ह्यात मूर्ख कोण आहे ते मला माहित नाही. त्यात समोरच्याला आनंद मिळत असेल आणि स्वतःचा फायदा होत असेल थोडा वेळ मूर्ख बनायला काय हरकत आहे. आता समजलं बाळा मला. तू दुसऱ्यांना खुश पण ठेवतोस आणि स्वतःचं घर पण चालवतोस. खूप छान.